जय शिवराय शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी म्हणजे कर्जमाफी 2026 साठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। तुम्हाला कर्जमाफीच्या आधी तुम्हाला हे काम करायचे, कोणतं काम करायचे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। शेतकरी कर्जमाफीमध्ये जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे आणि राज्य सरकारने सांगितले आहे की 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार आहे। मात्र ही रक्कम येण्यासाठी आपल्याला सुद्धा काही गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि त्या आपल्याला या कर्जमाफीची यादी यायच्या अगोदरच शेतकऱ्यांना करायची आहेत। आता बरेच सारे शेतकरी असे आहेत की यांना त्याबाबत अडचणी येऊ शकतात। त्या गोष्टी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, पण एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथे समजून घ्यायचा आहे की आता येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर कर्जमाफीचा अहवाल सादर होईल आणि हा अहवाल सादर झाल्याच्या नंतर नेमके कोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत हे स्पष्ट होईल। तसंच या अगोदर कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात, कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे आणि त्यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की पात्र झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत। आता त्या गोष्टी कोणत्या करायच्या ते तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। कारण शेतकरी कर्जमाफी योजना ही सरकारने पहिल्यांदा नाही आणली, तर या पहिलेही सरकारने 2 वेळेस शेतकरी कर्जमाफी योजना ही राबवलेली आहे। पहिली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। ह्या दोन्ही योजनांमध्ये सरकारने सेम प्रोसेस वापरली होती, ती म्हणजे शेतकऱ्यांच्या टप्प्याटप्प्याने याद्या लावायच्या आणि यादी प्रकाशित झाल्याच्या नंतर त्या पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे। आधार प्रमाणीकरण करण्यामागचा हेतू म्हणजे असा की ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-KYC केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला 24 तासामध्ये त्याची कर्जाची रक्कम ही माफ करून नवीन कर्ज देण्यात येत होतं। मग त्याच प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होत नव्हते, काही प्रॉब्लेम होत होते। कारण शेतकरी हे शेतात काम करत असतो, गवतामध्ये काम करत असतो, मातीमध्ये काम करत असतो, त्याच्यामुळे त्याच्या बायोमेट्रिक पकडल्या जात नाही। तर शेतकऱ्यांनी आताही ही कर्जमाफीची यादी जाहीर होण्याच्या आधी तुम्हाला काय काम करायचं, तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे, तुमचे बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट अपडेट करून घ्यायचे। त्याचनंतर त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन देण्यात आलं होतं ते म्हणजे आधार OTP। आणि जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर कृपया तुम्ही मोबाईल नंबर लिंक करून घ्या। कारण ज्यावेळेस शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर होईल आणि आधार ऑथेंटिकेशन करायला सांगेल त्यावेळेस आधार प्रमाणीकरण करताना जर कदाचितरित्या तुमचं बोट धरलं नाही किंवा थंब तुमचा पकडला नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं ऑप्शन दिलं जातं ते म्हणजे OTP बेस्ड ई-KYC। त्यासाठी तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं आहे। त्यामुळं ह्या कर्जमाफीची घोषणा होण्याच्या आधी किंवा कर्जमाफीची यादी येण्याच्या आधी तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक अपडेट आणि आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।